पुढची बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 22,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। ही बहीण योजना सुरूच राहणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। काही लोक म्हणतात तुम्हाला पैसे मिळणार नाही, खात्यामध्ये जाणार नाही, हे फक्त सरकारने चुनावी जुमला केलाय। परंतु तुम्हाला एकच सांगतो, हा तुमचा भाऊ या ठिकाणी तुम्हाला शब्द देतोय, तुमच्या खात्यात 2 महिन्याचे हप्ते जमा होणार म्हणजे होणार। आणि काही लोकांच्या मध्ये काही त्रुटी असतील, काही कमतरता असेल, त्यांनी काळजी करू नका। आपल्याला ही मुदत वाढवून दिली आहे, तुम्ही काळजी करू नका। हे 2 हप्ते आता मिळतील आणि जे मध्ये राहतील त्यांना 3 महिन्याचे हप्ते आपल्या खात्यात जमा होतील। त्यामुळे कुणाचं काही ऐकू नका, काळजी करू नका। हे देणारं सरकार आहे आणि पूर्णपणे यामध्ये आपण ही व्यवस्था केलेली आहे। मी प्रशासनाला धन्यवाद देतो। प्रशासन आणि शासन ही रथाची 2 चाकं आहेत आणि आपण देखील शासन आपल्या दरबारदारीप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमात देखील प्रचंड मेहनत घेतली आहे आणि म्हणूनच आपण मेहनत घेता तेव्हा योजना यशस्वी होत असते। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आपण महिलांना दुर्गा म्हणतो, लक्ष्मी म्हणतो, सरस्वती म्हणतो, पण फक्त फोटो पूजा करून नाही भागणार, तर त्यांना मजबूत केलं पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे, त्यांना बळकट केलं पाहिजे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या ठिकाणी शक्ती दिली पाहिजे। ते काम आपलं सरकार करतंय आणि म्हणूनच या ठिकाणी विरोधक घाबरले। हे सरकार हे माझ्या बहिणींचं आहे, माझ्या लाडक्या भावांचं आहे आणि माझ्या सर्वसामान्य लोकांचं आहे। आणि म्हणूनच आमचा शब्द आहे की या ठिकाणी आपल्याला एवढंच मी सांगतो की जेवढ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहे, एकही योजना बंद पडणार नाही, कारण आपले आशीर्वाद या महायुती सरकारच्या पाठीशी आहेत आणि म्हणूनच ही योजना कायम राहील याची खात्री बाळगा। मी एवढंच आपल्याला सांगतो।